आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाच्या विषयी एक महत्वाची भूमिका जी आहे ती त्यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेपुढे सादर केली. मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस हा अतिशय जटिल होत आहे आणि अशा वेळी महाराष्ट्र सरकारकडून काही स्पष्टीकरण आलेलं आहे आणि त्यातलं महत्वाचं स्पष्टीकरण म्हणजे जी काही मराठा समाजाची मूळ मागणी होती की कुणबी ज्यांच्या निजाम काळामध्ये ज्या मराठा समाज बांधवांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना मराठा म्हणून कुणबी म्हणून त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि त्याप्रमाणे ही मागणी मान्य करत महाराष्ट्र सरकारने जस्टिस शिंदे समिती नेमली आणि त्या शिंदे समितीने गेली दीड महिना जवळपास 1,73,00,000 नोंदी तपासल्या आणि त्याचा अहवाल जो आहे तो सरकारला सादर केला आणि मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामध्ये त्यामध्ये 11,530 या मराठा समाजाच्या बांधवांच्या कुणबी नोंदी असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे त्या 11,530 मराठा बांधवांना कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका जी आहे ती सरकारने घेतलेली आहे. तशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते महाराष्ट्र सरकार तहसीलदारांना देऊन त्यांच्या नोंदी ज्या आहेत तशा प्रकारे कुणबी म्हणून ओबीसी मध्ये घेण्यात येणाऱ्याचा आदेश सुद्धा जे आहे उद्याच्या कॅबिनेटमध्ये काढणार आहे. आम्ही ओबीसी म्हणून या भूमिकेचं यापूर्वीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की ज्या मराठा बांधवांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडली निजाम काळामध्ये त्यांना कुणबी म्हणून ओबीसी मध्ये घेण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाहीये अशा प्रकारची स्पष्ट भूमिका यापूर्वी आम्ही घेतलेली आहे. आजही आमची ती भूमिका जी आहे आणि या अशा प्रकारे ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. त्याचप्रमाणे हा निजामाच्या आता मराठा समाजाच्या हजारो सापडलेल्या यानंतर आणखीन काय सापडतील कारण या शिंदे समितीला त्यांनी अजून 2 महिन्यांची मुदत दिलेली आहे. त्यामुळे ही भूमिका जी आहे आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून सरकार आमचं हेही मागणं आहे की ज्या ओबीसी समाजात जो काही निजाम काळामधून निजामच्या राज्यामध्ये राहत होता आणि तो आता महाराष्ट्र सरकारमध्ये आलेला आहे आणि त्या ओबीसी मधले ज्या जमाती ज्या आहेत त्यांच्या नोंदी ज्या आहेत त्यांच्या नोंदी तपासण्यासाठी तुम्ही समिती का निर्माण करत नाही किंवा त्यांच्या नोंदी तपासून त्या राज्यामध्ये असणाऱ्या ओबीसी समाजामध्ये धनगर असतील, बंजारा असतील, तेली, माळी, साळी, कुस्ती, कुंभार यातल्या बऱ्याच जमाती ज्या आहेत काही जमाती एससी मध्ये आहेत आणि काही एसटी मध्ये होत्या. उदाहरण धनगर समाज निजाम काळामध्ये हा शेड्यूल ट्राईबमध्ये होता. मग निजाम काळातल्या तशा नोंदी ज्या धनगर बांधवांच्या असतील किंवा बंजारा समाज एसटी मध्ये होता अशा प्रकारे ज्या बंजारा समाजाच्या नोंदी एसटी मध्ये सापडतील त्यांना त्या एसटी मध्ये किंवा एसटी मध्ये अशा प्रकारे तुम्ही एक आयोग एक किंवा समिती नेमून त्याही समाज बांधवांना ओबीसीतल्या समाज बांधवांना न्याय तुम्ही देणार का हा माझा सरकारला प्रश्न आहे. यापूर्वी सुद्धा मी हा प्रश्न सरकारला विचारला होता. आमच्या बैठकीमध्ये सुद्धा सरकारला सांगितलं होतं की तुम्ही अशा प्रकारची बैठक करून ओबीसीच्या समाजाला सुद्धा तुम्ही न्याय द्या पण आजपर्यंत सरकारकडून या बाबतीत काही स्पष्टीकरण आलेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट सरकारने आज स्पष्ट केली की मराठा आरक्षणाचा कायदा जो विधानसभेने संमत केला होता तो हायकोर्टमध्ये जो मान्य झाला होता विधेयक झाला होता परंतु सुप्रीम कोर्टामध्ये तो टिकू शकला नाही. तो जो कायदा जो आहे त्याच्यामध्ये 50% वरती 16% आरक्षण जे आहे ते विधानसभेनं संमत केलं होतं की मराठा समाजाला 50% वरती आरक्षण 16% द्यायचं वेगळा प्रवर्ग दिला होता. जी 58 मोर्चाची मराठा समाजाची मूळ मागणी होती ती महाराष्ट्र सरकारने मान्य केली आणि त्याच्याप्रमाणे कायदा पारित करून त्यांनी मान्यता दिल्यानंतर हायकोर्टमध्ये तो अपील झाला पण सुप्रीम कोर्टनं नाकारला. पण आज सरकारने पुन्हा स्पष्टीकरण केलं आहे की तो जो कायदा जो आहे ते जे गेलेले आरक्षण जे आहे जे कायदेशीर आरक्षण आहे ते पुन्हा टिकवण्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून त्या माध्यमातून ते आरक्षण पुन्हा टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करणार आहेत. ह्या सुद्धा गोष्टीला जे आहे याला सुद्धा आम्ही ओबीसी समाज म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारचे याकडे समर्थन देतोय कारण मराठा आरक्षणाला मूळचा आधी विरोध केलेला नाही. फक्त 50%च्या वरती ओपन कॅटेगरीमध्ये
या समाजाला आरक्षण देण्यात कुठलीच आमची हरकत नाही. अशा प्रकारची भूमिका आम्ही यापूर्वी घेतलेली आहे. आजही आमची भूमिका तीच आहे की मराठा समाजाला हा जवळपास 5 कोटी मराठा समाज जो आहे तो या केली माळी साळी कोष्टी कुंभार या गावगाड्यातल्या गरीब ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर घुसवला तर मग मात्र या आरक्षणाच्या चिंध्या होतील आणि यांच्या आरक्षणाचा अंदाज माती काढवत होईल आणि फार मोठा अन्याय ओबीसीच्या वरती होईल. म्हणून माझी यापूर्वी मराठा समाज नेत्यांना विनंती केली होती, यापुढे माझी विनंती आहे की तुमचा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मूळ मुद्दा जो आहे ज्याला सगळ्या ओबीसी आणि मराठा भटके विमुक्त समाजाने पाठिंबा दिलेला आहे. आजही आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आजही आमचे कालही होती उद्याही राहणार आहे. आता या ठिकाणी अशा प्रकारचा कायदा जर पुन्हा सुप्रीम कोर्टात जर आरक्षण टिकलं तर आमचं काही म्हणणं नाही. मराठा समाजाला न्याय मिळेल. आम्ही त्या गोष्टीचं आम्ही स्वागतच करू. त्याचप्रमाणे आता हा वाद जो आहे हा वाद आणखीन वाढत चाललेला आहे. अशा वेळी गावबंदी घातलेली आहे, मंत्र्याला फिरायला बंदी घातलेली आहे. याच ह्याच्यामध्ये आता अजितदादांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे की आता जातनिहाय जनगणना जो आहे जातनिहाय जनगणना करून एकदाच कुठल्या समाजाची किती संख्या आहे हे एकदाच निश्चित करूया. तर ही आमची मूळ मागणी आहे. महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी समाजाची मागणी आहे की जातनिहाय जनगणना आपण करा आणि त्याप्रमाणे जितनी संख्या भारी उसकी उतनी साझीदारी या समन्वयाच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र सरकार येऊ शकते. आमच्या मागच्या ओबीसीच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा सरकारकडून आम्हाला आश्वासित केलं गेलेलं आहे की बिहारची जातनिहाय जनगणना जी आहे त्याची आकडेवारी आल्यानंतर आपण त्याचा अभ्यास करून आम्ही जनगणना आम्ही करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला सरकारनं दिलेलं आहे. जवळपास आता येत्या 27 तारखेला आता हा महिना होत आलेला आहे. आता महिना झाल्यानंतर सुद्धा अजून त्या बाबतीत अजून काही हालचाल सरकारकडून झाली दिसत नाही. आता दादांच्या विधानानं पुन्हा प्रश्न आयोजन आलेला आहे आणि दादा अर्थमंत्री आहेत त्यामुळे त्याला लागणारा जो निधी आहे त्या निधीची कमतरता जी आहे ते दादा मुळीच भासू देणार असा आमचा विश्वास आहे. आणि बिहार सरकारनं त्यांचा आकस्मिक जो निधी जो आहे त्यातून ती जातनिहाय जनगणना केलेली आहे आणि तशाच प्रकारे भारत सरकारनं सुद्धा ही जातनिहाय जनगणना जी आहे ती ताबडतोब करावी ही आमची फार मोठी मागणी आहे. आता दादाच बोललेले आहेत त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा आमच्या अशा पल्लवी झालेल्या आहेत की अशा प्रकारचा जो आहे तो जातनिहाय जनगणना ताबडतोब करावी. अजून एक महिनाभर पाहिजे अभ्यासासाठी वेळ घ्यावा पण डिसेंबर पासून त्यांनी ही जातनिहाय जनगणना जी आहे ती त्याने चालू करावी. या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी येत्या 26 नोव्हेंबरला या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे त्या मराठवाड्यातील हिंगोली येथे लाखोंच्या संख्येनं त्या दिवशी एल्गार महामेळावा जो आहे आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून छगन भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी येण्याचं मान्य केलेलं आहे. त्या ठिकाणी वडेट्टीवार साहेबांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. नाना पटोले साहेब येणार आहे, खडसे साहेब येणार आहे. त्याचप्रमाणे तेजस्वी यादवनं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातले सगळे ओबीसी नेते जे आहेत ते ओबीसी नेते तेली समाज त्या ठिकाणी येणार आहेत, बंजारा समाज नेते त्या ठिकाणी येणार आहेत. सगळ्या ओबीसीतल्या सगळ्या समाज नेत्यांना सोबत घेऊन एक महामेळावा जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत. 26 नोव्हेंबरला तो महामेळावा होणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला की 1 डिसेंबर पासून जो आहे तो आपण हा जातनिहाय जनगणनेचा निर्णय जो आहे तो आपण जाहीर करावा. त्याचप्रमाणे या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामध्ये EWS मध्ये मराठा समाजाला जवळपास 85% जागा जवळपास मराठा समाजाने घेतलेल्या तर त्यांनी प्रसिद्ध केलं. त्याचप्रमाणे मराठा समाजाला ज्या ज्या काही सुविधा दिल्या त्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा त्यांनी जाहीरपणे मान्य केली. परंतु माझी मागणी सरकारला तुम्ही एकीकडे मराठा समाजाला काय दिलं 5,500 कोटी रुपये दिले, 70,000 लोकांना बिनव्याजी पैसे दिले, 550 कोटी व्याज परतावा तुम्ही दिला. हे सगळं खरं आहे. इतक्या हजारो जागा तुम्ही भरलेल्या आहेत. हे सगळं खरं असलं तर तुम्ही मराठा समाजाला काय दिलं हे तुम्ही सांगितलं परंतु ओबीसीला काय दिलं हे सरकार जे आहे हे पत्रक काढून किंवा जाहिरात करून ओबीसी समाजासाठी आतापर्यंत त्यांनी काय दिलेलं आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं याची मागणी आपल्या पाठी की फक्त मराठा समाजाला आम्ही हे दिलं ते दिलं मग ओबीसीला काय दिलं तुम्ही. ओबीसीची मुलं आवडतीची नाही आहेत का ती का सवतीची आहेत का त्यांना तुम्हाला द्यायला पाहिजे. 5,500 कोटी तुम्ही मराठा समाज दिलं चांगलं झालं. 70,000 मराठा समाजाच्या गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आम्हाला आनंद आहे.
तो आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही न्याय द्या ना. त्यांना किती दिले ते तुम्ही जाहीर करा. 1,59,000 जागा ज्या आहेत त्या आता ओबीसीच्या अजून अनुच्छेद भरलेला नाहीये. त्या कधी भरणाऱ्या त्याविषयी नक्की नक्की प्रोग्राम काय आहे काही सुद्धा स्पष्टता सरकारने दिलेली नाही. आणि म्हणून आपल्या मार्फत आमचं सरकारला साकडं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी जे जे तुम्ही मान्य केल्या मागण्या केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाही. आणि जर हे प्रयत्न जर तुम्ही थांबवलेत तर मात्र ओबीसीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. एरवी आता 26 नोव्हेंबरचा आमचा मेळावा आहे, तो पण सरकारला वेळ आहे, तो पण ओबीसीच्या बाबतीत सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी हे कराव्यात. या ठिकाणी विद्यार्थी ओबीसीचे विद्यार्थी आजवर उपोषण बसलेले आहेत कारण त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. कारण त्यांचा जो पीएचडीचा विषय आहे गेल्या वर्षी जवळपास 1200 विद्यार्थ्यांना त्यांनी पीएचडी दिली. यावर्षी फक्त 50 लोकांना दिली. कारण का आता निधी नाही म्हणून. म्हणजे अशा प्रकारे अन्यायाची मालिका जी आहे ती ओबीसीवर सुद्धा ही अन्यायाची मालिका सुरूच आहे. आणि हे ताबडतोब जे आहे हे ताबडतोब आपण जाहिरात करून किंवा त्या ठिकाणी माझ्यामध्ये सरकारने श्वेतपत्रिका काढावी. आणि हा विषय जो आहे ओबीसीच्या बाबतीत मागासवर्गीय त्यांच्या जागा असतील, त्यांचा निधी असेल, सारथी असेल, तुम्ही सारथीला जे दिलं ते महाज्योतीला तुम्ही का देत नाही? किती निधी तुम्ही सारथीला दिला, किती महाज्योतीला दिला हे तुम्ही येऊ द्याला हवं. कारण आम्ही फक्त बैठक घेतोय, एक वर्षात एक बैठक होते आणि त्याच्यामध्ये ते आम्हाला सांगतात की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य. पण वास्तवाच्या खाली काहीच नाही आहे. भटके महामंडळ 1 रुपया निधी नाहीये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याला कुलप लागलेली आहेत. ती कुलप कधी उघडणार आहे? या ठिकाणी कुणबी समाज महामंडळ आहे त्याला निधी नाही आहे. म्हणून ह्या मागण्या आम्ही किती वेळा मागण्या मांडायच्या. आणि म्हणून शेवटी हा सुद्धा निर्णय जो आहे ज्याप्रमाणे मराठा समाजानं आंदोलन केले या राज्यामध्ये तशाच प्रकारचं आंदोलन ओबीसीला करायचं असेल आणि त्यानंतरच महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार असेल तर तशा प्रकारचं आंदोलन सुद्धा जे आहे ते ओबीसी समाज करायला तयार आहे. माझी शासनाला आणि ते आंदोलनाचं शांतपणे असेल. पण माझी सरकारला आपल्याला इशारा आहे की ओबीसीच्या ज्या मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत त्या ताबडतोब त्याची अंमलबजावणीसाठी एकही हॉस्टेल अजून तयार नाही आहे. तिकडं महाराष्ट्रावर किती हॉस्टेल तयार आहेत त्याची जाहिरात त्यांनी दिली आहे. त्यांना द्यायला पाहिजे आम्हाला मान्य आहे. कारण किती तर मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे त्याला मिळायला आम्हाला आनंद आहे. पण आम्हाला आमच्या मुलांना द्यायला पाहिजे ना. पण ते कधी देणार आहे काय देणार आहे त्याचं कुठेही त्यांचं बैठक नाही काही नाही आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय आहे. धनगराचं आता उपोषण सोडवलं त्यांनी त्यासाठी मी प्रयत्न केले. पण त्याच्यानंतर 50 दिवसाची मुदत दिलेली आहे. आता फक्त 10-15 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आता त्याच्याविषयी सरकारकडून काही स्पष्टता नाही आहे. ते समिती 4 राज्यामध्ये पाठवणार होती त्याचं काय झालेलं आहे त्याची सुद्धा काही वाच्यता नाही आहे. त्यामुळे पुन्हा मराठा समाजाचं असं आंदोलन झालंय तशा प्रकारचं आंदोलन धनगर समाजाला करायची पाळी येऊ देऊ नका. कारण जर आमरण उपोषण केल्यावरच मगच सरकारच्या मागण्या मान्य करणार असतील मग शेवटी धनगर समाजाला सुद्धा आमरण उपोषणाची परत एकदा आमरण करायची पाळी येऊ देऊ नका. माझी विनंती आहे सरकारला की धनगर आरक्षणाचा प्रश्न सुद्धा आपण गांभीर्याने घ्या. जे आदिवासीला ते धनगर समाजाला अशा 16 जिल्ह्यांसाठी जो 1000 कोटीचा निधी आहे त्याचं सुद्धा अजून काय विक्री झालेलं नाहीये. ते सुद्धा आपण गांभीर्य लक्षात 10,000 कोटीची आपण मोठी भीमगर्जना केली आहे. त्यातला 1 रुपया सुद्धा कोणाला दिलेला आहे. दुसरं बजेट आता आलेलं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा काय झालेलं नाहीये. आणि म्हणून ह्या ओबीसी असेल धनगर समाज असेल यांच्या सुद्धा मागण्याकडे जे आहे सरकारनं गांभीर्याने घेतलं गेलं पाहिजे. नाहीतर फक्त आमरण उपोषणच सरकारला हवं असेल तर मग धनगर समाज सुद्धा आमरण उपोषण करेल, ओबीसी समाज सुद्धा आमरण उपोषण करेल. ती पाळी आता येऊ देऊ नका आमच्यावरती. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये अराजक बाजल्याशिवाय राहणार नाही. आणि ओबीसी आणि धनगर समाज जो आहे तो त्यांच्या न्याय हक्कासाठी सुद्धा रस्त्यावरची लढाई उपोषणाची लढाई सुद्धा करण्यास सज्ज आहे. धन्यवाद. शासनाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी समाजाला आश्वासित केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या कुठल्याही एकाही टक्क्याला आम्ही हात लावणार नाही. कुठल्याही समाजावरती अन्याय होऊ देणार नाही. आणि त्यामुळं ते त्यांच्या आज त्यांनी जे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमामध्ये जी प्रेस घेतली त्यामध्ये सुद्धा त्यांनी आज हे स्पष्ट केलेलं आहे की ओबीसीला धक्का न लागता हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार आहे. आणि त्या सरकारच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. सरसकट दाखले देण्याचं महाराष्ट्र सरकारने आज सगळ्याचं मान्य केलेलं नाही आहे. आणि आमची ती मागणी आहे की आम्ही ओबीसी मध्ये जे आहे कुणालाही ओबीसी मध्ये न घालता तुम्ही
50% वरती वेगळा पर्व करून द्यावा ही ओबीसी समाजानं यापूर्वीच भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका कायम आहे. सरकारने सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे. इव्हन पवार साहेबांनी सुद्धा कुणाच्याही ताटातलं न काढता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही भूमिका पवार साहेबांनी घेतलेली आहे, अजितदादांनी घेतली आहे, उद्धव साहेबांनी घेतलेली आहे, सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि त्या भूमिके ज्या आहेत त्या भूमिकेशी ते ठाम असेल असा आमचा विश्वास आहे. संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या आधी मुंबई स्टेट, बॉम्बे स्टेट होतं. त्याच्यापूर्वी जो मराठवाडा आहे तो निजामच्या याच्यामध्ये होता. तो मराठवाडा करार म्हणून महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात आला आणि विदर्भातला जो समाज जो आहे तो नागपूर करार म्हणून हे 2 करार करून हे दोन्ही प्रदेश जे आहे ते महाराष्ट्रात विलीन केले गेले. या करारामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की त्या मध्य प्रदेशमध्ये म्हणजे त्यावेळी सीपी बेरार नावाचं राज्य होतं. त्या सीपी बेरारमध्ये ज्या काही जमाती आहेत त्या राज्यामध्ये जे आरक्षण होतं ते आरक्षण हे महाराष्ट्र सरकार देईल अशा प्रकारचा करार जो आहे तो महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. त्यामुळे हा जो मराठवाडा करार आहे किंवा हा जो नागपूर करार आहे या करारामध्ये त्यांनी मान्य केलेला आहे. त्यामुळे आम्ही काय अशी वेगळी मागणी करत नाही. आणि आता मराठा समाजाच्या माध्यमातून याला पुन्हा एकदा चालना मिळालेली आहे की मराठा समाजाच्या तुम्ही नोंदी तपासलेल्या आहेत, चांगली गोष्ट झालेली आहे. जवळजवळ 12,000 मराठा बांधवांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे. पण तसाच न्याय तुम्ही आम्हाला द्या ना. तो करारला तुम्ही अभ्यास करा, तुमच्याकडे का करार आहे, नाही तर आम्ही तुम्हाला करार देऊ. तर त्याप्रमाणे तुम्ही ह्या निजाम काळाच्या नोंदी असतील किंवा सीपी बेरार राज्याच्या नोंदी असतील त्या नोंदी तपासून ओबीसी मधल्या सुद्धा समाजाला, ओबीसी धनगर भटकेमुक्त यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे.